आज केली हरभऱ्याची चोरी आणि वावराचा मालक लागला ना भाऊ आमच्या माग. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज आहे ना भाऊ आम्ही चाललो होतो जामठीला. या साईडला यायचं म्हणलं ना तर टेन्शनच येतं राव. खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे समजतच नाही. पण काही विषय नाही भाऊ, सहन करून घेऊ, कारण की ना काही दिवसात हा डायरेक्ट हायवे होणार आहे. कसं तरी पोचलो भाऊ आम्ही जामठी आणि तिथं पाहत होतं काय तलाठी ऑफिस बंद होतं. आता आपल्याला काही काम करायचंय आणि काही प्रॉब्लेम येणार नाही असं कधी होईल का? म्हणलं खरंच आपलं नशीब लय खराब आहे राव. बाजूलाच एक गणपतीचं मंदिर होतं, म्हणलं चला दर्शन तरी घेऊ. ते बी बंद होतं भाऊ. म्हणलं वा, याला म्हणता नशीब. मग काय बाहेरूनच दर्शन घेऊन घेतलं. थोडा टाइम वाट बघितली तेव्हा कुठं ऑफिस खोललं आणि आपले किरकोळ कामं होते ते करून घेतली आणि लगेच निघालो घराकडं. घरी बसून बोर झालं होतं, म्हणलं चला शेतात जाऊन मस्त हरभरा तरी खाऊ. आपला हरभरा अजून फुलातच आहे भाऊ. मग काय आपण दुसऱ्याच्या वावरातलं चोरून आणलं होतं आणि त्यात बी आम्ही हरभरा घेऊन पळत होतो. हरभऱ्याचा मालक आमच्या मागं लागला म्हणून नाही बरं, आमच्या शेतातली लाईट आली होती म्हणून पळत होतो. तुम्ही मस्त हरभरा भाजा म्हणलं, तोपर्यंत मी ना मोटरा चालू करून येतो. धड मोटरा चालू करून दिल्या आणि लगेच चालू. म्हणलं आपण मोटरा चालू करोच तर हे भाजून खाऊन बिगीन तर आपल्याला समजायचं काम नाही. चला भाऊ आम्ही खातो हरभरा, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.